बनवासवाडी येथे गेले पिढ्यानपिढ्या असलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं श्रद्धास्थान, ज्याचा वार्षिक उत्सव बनवासवाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या मनोभावे करतात व या ठिकाणी अनेक भाविक येऊन जातात. दर रविवारी असेल, रोज असेल व वर्षातून एकदा होणाऱ्या यात्रेला असेल. असं सातारा कोरेगाव रोड लगत असणारं ज्योतिबाचं मंदिर आज गेली पिढ्यानपिढ्या या ठिकाणी अस्तित्वात आहे. सदर मंदिर हे शशिकांत भोसले यांच्या खाजगी जागेत असल्या कारणामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी, आता हे मंदिर जीर्ण झालं आहे. बऱ्याच वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम त्यावेळी झालेलं होतं. सदर मंदिर जीर्ण झाल्यामुळं या मंदिराचे बांधकाम करून द्यावे किंवा आम्ही करतो किंवा तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करू, या अनुषंगाने आम्ही अनेक वेळा त्यांना भेटलो, त्यांच्याशी जाऊन बोललो. परंतु गेले 2 वर्ष त्यांनी फक्त खेळवायचं आम्हाला काम केलेलं असल्या कारणामुळे या मंदिराचं काम आम्हाला करता आलेलं नाही. त्याचबरोबर या मंदिरा क्षेत्राचा जो रस्ता आहे गावात जाणारा, तो नव्याने झाल्यामुळे हे मंदिर 2 फूट त्या रस्त्यापासून खाली गेलेलं आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या डाव्या बाजूला बघितलं तर सातारा कोरेगाव रोड आहे व सातारा कोरेगाव रोडचं गटर आहे. त्या गटरापासून हे सदर मंदिर आत्ता 3 फुटानं खाली गेलेलं आहे आणि ह्या गटराचंही पाणी आज चोकअप झाल्यामुळं पूर्ण या मंदिरामध्ये येत आहे. रोड उंचाईवर गेल्यामुळं पाणी साठून राहते. अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज ज्योतिबाची देवाची आज या ठिकाणी विटंबना होत आहे. काही वेळापूर्वी आम्ही JCB घेऊन आलेलो होतो चर खाण्यासाठी, जेणेकरून पाणी निघेल. ते सुद्धा काम आम्हाला सदर मालकांनी करून दिलेलं नाही. तर माझी या सगळ्या आपल्या माध्यमाद्वारे विनंती राहील, कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की सदर मंदिराचं आम्हाला काम करण्यासाठी आमच्या भाविकांची भावना तुम्ही जपावी, जाणावी व त्या दृष्टीनं आम्हाला कुठेतरी ही सदरची जागा मंदिराची आत्ता आहे ते आम्हाला ग्रामपंचायतीला आपण वर्ग करून द्यावी. आपल्या अधिकारान्वये असणाऱ्या कायदेशीर तरतुदीनुसार आम्हाला ती जागा ग्रामपंचायतीला वर्ग करून द्यावी, जेणेकरून आम्ही देवाची जी चालू असणारी विटंबना आहे ती थांबवून मंदिर दिमाकामध्ये मोठं उभं करू. एवढीच विनंती मी आज ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व भक्तांच्या वतीनं करतोय. सदर मंदिर पिढ्यानपिढ्या या जागेवर असल्यामुळे आणि सदरचा इसम भोसले यांनी कंपाऊंड करताना सुद्धा ते जागा सोडलेली आहे, परंतु बांधकाम करताना ते बांधकाम करून देत नाही. सदर मंदिर जीर्ण झालेलं आहे, केव्हाही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं कदाचित मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळं या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करत आहे की ह्या मंदिराला बांधण्यासाठी एक ठोस कायदे, कलेक्टर साहेबांना ठोस हे करून उपाययोजना करून आम्हाला हे मंदिर बांधण्यासाठी भोसलेंनी परवानगी द्यावी आणि होणारी देवाची विटंबना थांबावी, एवढंच आमचं या माध्यमातून सांगणं आहे. आता आम्ही वनवासवाडीमध्ये आहे. या ज्योतिबाचं जे मंदिर आहे ते खूप वर्षापासून जे मंदिर आहे, खाजगी जागेत मंदिर असल्या कारणाने या मंदिराचे वनवासवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासाठी कुठलेच कारण नसल्या कारणाने आता जे पाणी वगैरे साठलेले गटरचं, ते पाणीमुळे मंदिराची विटंबना होत आहे, देवाची विटंबना होत आहे. दख्खनचा राजा आहे, जो सर्व लोकांचं आराध्य दैवत आहे. आराध्य दैवताची अशी विटंबना बघू शकत नाही. त्या ग्रामस्थांची, सर्व वनवासवाडी ग्रामस्थ तसेच या भागातील जे ज्योतिबाचे जे भक्त आहेत त्यांचे सर्व मागणी अशी आहे की मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा. पण ही जागा जी आहे ती खाजगी मालकाची जागा असल्या कारणाने या जागेत कुणाला काही करता येत नाही. प्रशासनाची आमची मागणी अशी आहे की या मंदिराची जी जागा आहे ती वर्ग करण्यात यावी ग्रामपंचायतला. त्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार करता येईल आपल्याला आणि ही विटंबना जी आता चालू आहे ती थांबवता येईल. मान्य न झाल्यास व मंदिराची देवाची असणारी विटंबना थांबली नाही तर येत्या 15 दिवसामध्ये मोठं जनआंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू. त्याच्यामध्ये मग उपोषण असेल, रास्ता रोको असेल व शेवटला जर कोण ऐकत नसेल तर आम्ही स्वतः आत्मदहन या ठिकाणी या देवासाठी आम्ही नक्कीच करू. त्यामुळे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमची मागणी आपण ऐकावी व काय असेल तोडगा लवकर काढून आपल्या अधिकारान्वये सदर जागा ही ग्रामपंचायतीला आपण वर्ग करून आम्हाला द्यावी. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं.